नमस्कार मित्रांनो, पारू 11 डिसेंबर प्रोमध्ये पारू नोकर आणि मालकाविषयी अशी काय बोलते की आदित्याला त्याची चूक लगेच कळते. त्याला आठवतं तो अनुष्कासमोर बोललेला असतो की तू पारूसोबत का कंपॅरिझन करते. तू एक बिझनेसवुमन आणि पारू ह्या घरामध्ये काम करण्यासाठी आलेली एक नोकर. आदित्य म्हणतो पारू सॉरी, खरंच सॉरी, पण अगं माझ्या बोलण्याचा हेतू असा नव्हता. पारू म्हणते जाऊ दे आदित्य सर, आणि तसं पण तुम्ही काय चुकीचं बोललात. आदित्य म्हणतो ऑफकोर्स मी चुकीचंच बोललो. तू कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. मी तुला असं नको होतं म्हणायला. तू घरामध्ये काम करते स्वइच्छेने आणि मी त्याला मोलकरणीचं नाव दिलं. पण मी तरी काय करू पारू. ती अनुष्का, तिचा तुझ्याबद्दल गैरसमज झाला होता आणि तो दूर करायच्या नादात मी तुला दुखावलं. पारून ते ठीक आहे आदित्य सर, एवढं काही नाही. तो अगं आपल्याला उशीर होईल. ही अनुष्का कुठे गेली. पारून ते थांबा मी बोलवते. ते अनुष्काला बोलवायला जाते. अनुष्का एका ठिकाणी फोनवर बोलत असते. मला एक सांगा, आज नक्की गुरुजी किर्लोस्कर मेन्शनमध्ये जाणार. तिकडून एक बाई म्हणते हो ग. गुरुजींना आणण्यासाठी मोहन गेलेला असतो. तो गुरुजींना घेतो आणि वापस येत असतो. आईला त्याला फोन करते. हां मोहन, तू आणि गुरुजी निघालात का. तो हो वहिनी निघालो आम्ही. पण तेवढ्यात एक टेम्पो येतो आणि मोहनच्या गाडीला उडवतो. आता एवढा मोठा आवाज होतो. आयल्या म्हणते मोहन मोहन. आता ती अजूनच ओरडते. श्रीकांत म्हणतो आयल्या काय झालं. ती म्हणते अरे मोहन माझ्याशी बोलत होता पण खूप मोठा आवाज आला. मला असं वाटतं त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. श्रीकांत म्हणतो काय. अनुष्का स्माईल करते पण मागे बघते तर पारू उभी असते. पारूला बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर तुम्हाला काय वाटतं, पारू अनुष्काचं सत्य सगळ्यांसमोर आणू शकेल का. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.